नमस्कार. महा-एम-टी-बी साप्ताहिक विवेक आणि विवेक साहित्य मंचच्या व्यासपीठावर मी आपल्या सगळ्या मान्यवरांचं स्वागत करते. खरं तर आजचा विषय आहे साहित्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि साहित्य यांचा फार जवळचा संबंध मानला जात असला तरी त्यामध्ये आता काही वैविध्यपूर्णता आली आहे का? आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? या प्रश्नांबद्दल आज आपल्याशी संवाद साधणार आहेत डॉक्टर प्रतिमा इंगोले, डॉक्टर विद्या देवधर आणि डॉक्टर आनंद काटीकर. प्रतिमा इंगोले या विदर्भातल्या ख्यातनाम लेखिका कवयित्री असून त्यांनी स्त्री पुरुष संबंधांवर भाष्य करणाऱ्या अनेक कथा लिहिलेल्या आहेत. लोकसंस्कृती हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. 92 पेक्षा अधिक पुस्तकं त्यांच्या नावावर असून त्यात कथा, कादंबरी, वैचारिक लेखनाचाही समावेश आहे. त्यांचं स्वागत करते. परिसंवादात सहभागी होणाऱ्या आजच्या दुसऱ्या मान्यवर आहेत डॉक्टर विद्या देवधर. वैचारिक समीक्षात्मक लेखनाचा पिंड असणाऱ्या विद्या देवधर यांनी संशोधनात्मक कार्यही केलेलं आहे. ईटीव्ही सारख्या वृत्तवाहिनीवर त्यांनी हॅलो इंडिया या कार्यक्रमाचं लेखन सलग 4 वर्ष केलेलं असून त्यांच्या नावावर अनेक पुस्तकं आहेत. टेलिफिल्मची निर्मिती हाही त्यांच्या एक जिव्हाळ्याचा विषय आहे. विविध भाषांमधील साहित्याचं संपादनही त्यांनी केलेलं आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, मराठी साहित्य परिषद तेलंगण इथे त्या उपाध्यक्ष अध्यक्ष म्हणूनही काही काळ कार्यरत होत्या. या व्यतिरिक्त त्यांनी चर्चासत्रे, परिसंवाद यातही सहभाग घेतलेला आहे. आजचे आपले तिसरे पाहुणे आहेत डॉक्टर आनंद काटीकर. फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे ते मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. 2009 ते 2019 या काळात ते मराठी अभ्यास परिषदेचे कार्यवाह होते. तर 2019 पासून भाषा आणि जीवन या भाषेला वाहिलेल्या नियतकालिकाचे संपादक म्हणून ते काम पाहत आहेत. ऑगस्ट 2015 ते डिसेंबर 2019 पर्यंत त्यांनी राज्य मराठी विकास संस्था या मुंबई येथील संस्थेचे प्रभारी संचालक म्हणूनही काम पाहिलेलं होतं. भाषा हा त्यांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा अभ्यासाचा विषय असल्याने त्या विषयात त्यांचे एकूण 17 शोध निबंध प्रकाशित झालेले आहेत. मी तिघांचंही परत एकदा स्वागत करते आणि आपल्या परिसंवादाच्या पहिल्या प्रश्नाकडे वळते. मी डॉक्टर प्रतिमा इंगोले यांना पहिला प्रश्न विचारेन की कलात्मकता म्हणजे नेमकं काय आणि साहित्यात ती कशी दिसते? नमस्ते. खरं म्हणजे कलात्मकता असते म्हणूनच आपण त्याला साहित्य म्हणतो. साहित्य हे जीवनाचं प्रतिबिंब आहे असं सर्वसाधारण सगळे समजतात. पण ते जीवनाचं प्रतिबिंब होताना सुद्धा कलात्मक असतं, तेव्हाच ते साहित्यात म्हणजे रूपांतरित होतं. तर इथे मला म्हणजे तुम्ही मगाशी उल्लेख केला की लोकसाहित्याचे अभ्यासक आहे, तर मला ग्रामीण साहित्य आणि लोकसाहित्य यातली उदाहरणं दिली तरी चालतील असं वाटतं. तर बहिणाबाई चौधरी तसं पाहिलं तर अशिक्षित होत्या, पण त्यांच्या 2 ओळी आहेत. त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की बिय तरारे भुईत सर्व कोंब आले वरे, गहेरल शेतमाय अंगावरती शहारे. आता इथे आपल्याला एकदम कलात्मक भाव येतो, कारण असं की त्यांनी स्वतः म्हणजे स्त्रीची आणि शेताची अशी तुलना केलेली आहे की बिय टरारे भुईत, म्हणजे वास्तविक आपण पेरणी केल्यानंतर जेव्हा बिया पेरतो तेव्हा ते म्हणजे बी फुगून त्याला कोंब येण्याच्या आधीची जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया, तर ही खरं म्हणजे निर्मिती प्रक्रिया आहे. आणि त्यातून आपल्याला जेव्हा त्या असं म्हणजे शेताचं आणि स्त्रीचं एकात्म दर्शन आपल्याला त्यातून त्या ओळीतून घडतं, तेव्हा आपल्याला असं वाटतं की म्हणजे इथे कुठेतरी कलात्मकता आहे. तर अशा कितीतरी ओळी आहेत. मला आता एक प्रसंग आठवतोय की मी लहानपणी 8वीत वगैरे तेव्हा तरी होती, आम्हाला पी कवींची एक कविता होती तेव्हा. आणि योगायोगाने असं झालं की मी एकदा माझी पण कविता 8वीला असताना नाशिकला मला बोलवलं होतं आणि त्या मॅडमनी असं चर्चा ठेवली होती लेखक तुमच्या भेटीला नंतर. तर त्या मला म्हणजे म्हणाले की मॅडम म्हणे तुमची ही कविता म्हणे आहे चांगली म्हणे, पण आम्हाला जरा कठीण वाटते. मी त्यांना म्हटलं हो, म्हटलं ही तर मराठीतली कविता आहे, आजकाल आपल्याला इंग्रजी सोपं वाटतं आणि मराठी कठीण वाटतं म्हटलं. आणि मी त्यांना उदाहरण दिलं की म्हटलं माझ्या लहानपणी बी कवींची एक कविता होती म्हटलं, आणि त्यामध्ये 2 ओळी होत्या, उष्ण वारे वाहती नासिकात गुलाबाला सुकविते काश्मीरात. आता आमच्या खेड्यातले जे शिक्षक आहे, आता बघा याच्यात म्हणजे
कलात्मकते कळायला सुद्धा अभिरुची लागते. तर आमचे तेव्हा जे मी खेड्यात शिकले, दानापूर नावाच्या गावी. तर तिथले जे मराठीचे आमचे शिक्षक होते, तर त्यांनी आम्हाला या ओळीचा अर्थ सरळ सरळ असा सांगितला, की म्हणे आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक नावाचं शहर आहे म्हणाले आणि त्या नाशिक शहरामध्ये म्हणाले उष्ण वारे वाहतात आणि ते काश्मीरातील गुलाबाला जाऊन सुकवतात. आता माझा तो तेव्हा भूगोल जरा चांगला होता आणि मला असं वाटलं, की अरे नाशिक आणि काश्मीर तर किती दूर आहे आणि इथून जर उष्ण वारे म्हणजे वाहायला लागले तरी काश्मीर पर्यंत जाईपर्यंत थंड होती. आणि दुसरं असं की नाशिक तर थंड हवेचं ठिकाण म्हणून आपल्याला माहिती आहे. आणि मग काहीतरी असं म्हणजे मनामध्ये काहीतरी विकल्प निर्माण झाला. पण तेव्हा शिक्षकांना काही विचारायचं नसतं. त्यामुळे मी घरी आल्यानंतर म्हटलं ते पुस्तक मिटून ठेवून दिलं. पण माझे आजोबा कवी होते आणि ते माझी उजळणी घ्यायचे. तर आल्यावर ते मला म्हणाले, की "आज काय शिकवलं तुला?" तर मी त्यांना सांगितलं, की म्हटलं आज बी कवींची कविता शिकवली. तर त्यांना खूप आनंद झाला. कारण त्यांचं गाव हे अकोला जिल्ह्यात होतं आणि बी कवी अकोल्याचे होते. तर आपल्या कवीची, आपल्या जिल्ह्याच्या कवीची कविता अभ्यासक्रमात असलेली आज आपली नात शिकली आहे याचा त्यांना इतका आनंद झाला. म्हणाले, "आण, आण पुस्तक आण" म्हणाले. आणि मग त्यांनी मला ते कवितेचा अर्थ विचारला. आल्या त्या ओळी, "उष्ण वारे वाहती नासिकात, गुलाबाला सुकविती काश्मीरात." तर ते मी आपला अर्थ सांगितला. म्हटलं आपल्या महाराष्ट्रामध्ये हे आहे म्हटलं नाशिक नावाचं शहर, तिथे उष्ण वारे वाहतात आणि ते जाऊन काश्मीरातील गुलाबाला सुकवतात. आणि झालं. मग माझ्या आजोबांनी कपाळावर हात मारून घेतला आणि मग मला त्याचा अर्थ सांगितला. म्हणजे तो जो खरा अर्थ आहे, त्यामध्ये जी कलात्मकता दडलेली आहे, त्याला आपण साहित्य म्हणतो खरं. आणि किती सुंदर आहे म्हणजे बी कवीने आपल्या रुसलेल्या कन्येसाठी अख्ख्या महाराष्ट्राला एक माळ अर्पण केलेली आहे समजा. ती मोत्याची माळ तिला पाहिजे होती आणि म्हणून ती रुसली होती. आणि ही जी कविता आहे, ही कविता महाराष्ट्राच्या भाग्याने महाराष्ट्राच्या पदरात पडली असं मला वाटतं. आणि लोकसाहित्याचा मगाशी तुम्ही उल्लेख केला तर लोकसाहित्य जरी ते लोक शिकलेले नसले म्हणजे निरक्षर म्हणूया आपण पण अडाणी नव्हते. तर त्या लोकसाहित्यामध्ये कितीतरी असं भांडार आहे की जिथे आपल्याला कलात्मकता भेटते. आता साधी ओळ आहे की माझी आजी कोणालाही म्हणायची की काय म्हणजे एखादी सुंदर स्त्री आहे तर तिच्याबद्दल बोलताना ते आजी म्हणायची की तिचं रूप ताकातलं तूप. बघा म्हणजे 4च शब्द आहेत. तिचं रूप आणि ताकातलं तूप. पण आपल्याला म्हणजे त्यातून एक कलात्मकता प्रतीत होते. ताकातलं तूप म्हणजे कसं, की आता आपण आजकाल विरजण लावत नाही किंवा रवी फिरवत नाही. त्यामधून ते लोणी कसं निघतं हे माहिती नाही. पण तरी पण कसं आहे, की ताक हे धवल असतं. ताकामध्ये निघणारं लोणी हे मृदू असतं. ते पौष्टिक असतं. दिसायला चमकदार असतं आणि ते म्हणजे उपयोगी असतं सगळ्यांच्या. तर हे जे आहे यातून आपल्याला कलात्मकता प्रतीत होते असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी, की म्हणजे आपण अनुभव जो घेतो, तो अनुभव जर आपण जिवंतपणाने घेतला, त्या अनुभवाला भिडण्याची जर आपण तयारी ठेवली, तर नक्कीच आपल्या साहित्यामध्ये किंवा आपण जे वाचतो त्यामध्ये सुद्धा आपल्याला कलात्मकता भेटते, असं मला वाटतं. धन्यवाद. म्हणजे तुम्ही म्हणालात तसं की कलात्मकता हेच साहित्य असतं. पण मग मी हां. आता विद्याताईंना विचारेन की ही कलात्मकता आणि त्या जोडीला येणारं साहित्याचं अस्सलपण ओरिजिनॅलिटी जी आहे ती नेमकी साहित्यामध्ये कशी दडलेली असते त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कलात्मकता हे साहित्याचं महत्वाचं अंग आहे ही गोष्ट खरी आहे. परंतु हे जे साहित्य निर्माण होतं त्यासाठी त्याच्या पाठीमागे काही महत्वाचे घटक आवश्यक आहेत. म्हणजे एक तर त्या ठिकाणी विचार पाहिजे, लेखकाचा स्वतःचा म्हणून काही विचार पाहिजे, त्याची स्वतःची म्हणून काही कल्पनाशक्ती पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींसाठी लेखकाला बहुश्रुतता असणं आवश्यक आहे. लेखक जेव्हा माहिती गोळा करतो त्यातून तो स्वतंत्रपणे विचार करतो तेव्हा भोवतालची माहिती म्हणजे साहित्य नव्हे, तर त्या माहितीवरचं चिंतन, त्यातून ते जे साहित्य तयार होतं ते चिरंतन असणारं अस्सल साहित्य हे तयार होतं. अगदी साधं उदाहरण आहे की ज्ञानेश्वरांनी म्हटले भाष्यकारा ते वाट पुसतू, आणि मग त्यांची ही ज्ञानेश्वरी तयार झाली. आणि जी अस्सल साहित्य जे आहे ते साहित्य हे चिरंतन आहे, ते स्थलकाळाच्या पलीकडचं आहे, त्याला वयाची सुद्धा बंधनं नाहीत. म्हणून बहुश्रुततेतून स्वतंत्रपणे विचार करून मांडलेलं
ते 16व्या वर्षाच्या मुलाने लिहिलेलं साहित्य असलं तरी सुद्धा ते टिकतं. तेव्हा अस्सल साहित्याचा हा एक महत्वाचा निकष आहे की स्वतःचा विचार. दुसरी गोष्ट त्याला पाठिंबा देणारी किंवा सपोर्टिव्ह म्हणजे मांडणी, की नवीन पद्धतीने मांडणी करणं. जसं आपल्याला म्हणजे माहितीये की पांडुरंग आणि सांगवीकर की किती वेगळ्या पद्धतीने कोसला आपल्याकडे आलेली होती. तेव्हा मांडणीचं वैविध्य किंवा मांडणीतील नवेपणा आणि मग या साध्या माहितीच्या किंवा याच्या पलीकडे जाणारं जे कल्पनेचं एक देणं असतं कवीला, की ज्याच्याला आपण कलात्मकतेचं उदाहरण घेतलं तर त्या कल्पनेचं देणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि या सगळ्या मधून जे तयार होतं, जे काळाच्या कसोटीला उतरतं किंवा लोकरंजनासाठी सुद्धा ते टिकून राहतं, ते अस्सल साहित्य. एक छोटस उदाहरण देते की आम्ही जे पंचधारा गेली 60 वर्ष हैदराबादहून काढतो आहोत. म्हणजे अस्सल साहित्य हे समीक्षात्मक आहे, टीकात्मक आहे, ते ललित साहित्य आहे, ते संशोधनात्मक आहे, तसं ते संपादन सुद्धा आहे. आणि पंचधारेमध्ये आमचे जोशी सर सतत दपम जोशी म्हणायचे की आजपर्यंत जे कोणी दिलं नाही ते आपण द्यायचे, पुनर्मुद्रित करायचं नाही. दुसरं म्हणजे महाराष्ट्रात जे कोणी करणार नाही ते आपण द्यायचं आहे. म्हणजे जे काम इतर कोणी करू शकत नाही, मग ती गोळा केलेली माहिती असेल, ती मांडणी एका पद्धतीची असेल, परंतु जे कुठेच येऊ शकणार नाही की विविध भाषाचे प्रवाह, दक्षिणेतल्या भाषांमधली माहिती ही आम्ही जेव्हा देतो तेव्हाच ती मराठी साहित्यापर्यंत पोहोचते. किंवा आता 30 डिसेंबरला आम्ही कुरुंदकरांचा एक स्मृती ग्रंथ 600 पानी प्रकाशित करतोय, पुनर्मुद्रित करतोय. मग तो का पुनर्मुद्रित करावा लागला? तर त्याच्यामधले जे लेख आहेत ते कुरुंदकरांना श्रद्धांजली वाहणाऱ्या किंवा त्यांच्या विशेषांकातल्या कोणीही कधीही विचार न करणारा कुरुंदकरांनी केलेला संगीत विषयक विचार यासारखे वेगळे वेगळे विषय त्या ग्रंथामध्ये येणार आहेत. तेव्हा असं जे आहे की ज्याचं पुन्हा पुन्हा वाचन करावं वाटेल, असा चित्रपट की जो पुन्हा पुन्हा बघावासा वाटेल, असं नाटक की साधं आहे वयस्कर लोकांची एक कथा नटसम्राट, परंतु त्याची मांडणी अशा पद्धतीची आहे, त्याचं प्रेझेंटेशन इतकं नेमकं आहे की ते पुन्हा पुन्हा वेगवेगळे नट आणि वेगवेगळ्या काळात लोकांपर्यंत येत आहे. तेव्हा असं कोणतंही माध्यम असलं, कला प्रकार कोणताही असला तरी ते साहित्य हे अस्सल साहित्य असं मला म्हणावंच वाटतं. खरंय, म्हणजे कलात्मकता जशी साहित्याचा एक अविभाज्य भाग आहे, तसंच स्वतःचा विचार असणं आणि त्याचवेळी त्या साहित्याने कालातीत असणं, या साहित्याचं अस्सलपण त्यामध्ये दडलेलं असतं असं तुम्ही म्हणालात. पण याबरोबर मला वाटतं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा एक भाग आपण जर त्याला जोडला, तर मी आनंदजींना असं विचारेन की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि साहित्य हे एकमेकांच्या हातात हात घालूनच चालत आलेलं आहे. आणि ते चालत आलेलं असताना आत्ताच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खूप बडेजाव केला जातोय का? आणि जर तो केला जात असेल तर साहित्यिकाने नेमकं कुठे थांबलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? खरं आहे, चांगलं साहित्य जे आहे त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चर्चा करत बसावं लागत नाही, ते आपोआपच सगळ्यांनी स्वीकारलं जातं. तर म्हणून मला वाटते बी कवींचीच कविता आहे किंवा भारतांबेंची, या बड्या बंडवाल्या ज्ञानेश्वर माने पहिला. त्यामुळं बंड केलं ज्ञानेश्वरांनी एका अर्थाने, पण ते ज्ञानेश्वर आज त्यांच्याशिवाय मराठी साहित्याचं पान उघडत नाही. ह्याचं कारण लेखक काय करतो, आपल्या जीवनातनं, आपल्या समाजातनं, त्याच्या जगण्यातनं काही अनुभव घेतो आणि त्याच्या परीने तो अभिव्यक्त करतो. आता ही अभिव्यक्ती कशा प्रकारे करावी याविषयी समाजामध्ये काही परंपरा निर्माण झालेल्या असतात, काही रूढी असतात, निकष असतात, ठोकताळे असतात. आता लेखकाच्या मनावर आहे यांचं तंतोतंत पालन करायचं का स्वतःची वेगळी वाट शोधण्याचा प्रयत्न करायचा. मग आपल्या असं लक्षात येईल, केशवसुतांनी त्या काळातली जी मराठी कविता होती त्याच्यापेक्षा थोडी वेगळी वाट चोखाळली आणि ते आधुनिक मराठीचे कवितेचे जनक म्हणून आता ओळखले जातात. तसंच मग बासी मर्ढेकर किंवा नारायण सुर्वे यांना आपण दुसरे केशवसूत, तिसरे केशवसूत असं करत करत आपण पुढं साहित्याची चर्चा आपण पुढे घेऊन जात असतो. तर विभावरी शिरूरकर यांनी कळ्यांच्या निश्वासमधून स्त्रियांचा भावविश्वास रेखाटण्याचा धाडसी प्रयत्न केला. रणांगणमध्ये विश्राम बेडेकरांनी काहीतरी प्रयत्न केला. कोसला मगाशी उल्लेख केला ताईंनी. घाशीराम कोतवालमध्ये विजय तेंडुलकरांनी एक नवीन नाटक सादर करण्याचा प्रयत्न केला. आता या घाशीराम कोतवाल विषयी थोडं माझं वेगळं मत आहे, ते मी बोलेनच.
ग्रामीण आणि दलित साहित्य यांनी काही वेगळं जीवन मराठी माणसासमोर उभं केलं. म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की जी परंपरा आहे ती परंपरा नाकारली जातीये किंवा तिला वळसा घातला जातोय किंवा ती परंपरा वाकवून सगळ्या चांगल्या लेखकांनी पुरेपूर अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगलं आहे. आणि त्यांनी कुठेही की आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे वगैरे अशी चर्चा केली नाही आणि समाजाने पण ते स्वीकारलं आहे. पण आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चर्चा होताना मला जे लक्षात येते की ज्या लेखकाने आपल्या साहित्य, संस्कृती, समाजाचा, परंपरेचा अजिबातच अभ्यास केलेला नसतो, तो कोणाच्या तरी ऐकीव माहितीवर भरोसा ठेवून काहीतरी बोलतो किंवा लिहितो आणि मग समाजातल्या एका मोठ्या वर्गाला त्याचं काहीतरी चुकीचं वाटू शकतं. तर हा मुद्दा महत्वाचा आहे की लोकशाहीमध्ये जर आपण असं म्हणत असू की आपल्या वागण्याने दुसऱ्याला त्रास होऊ नये, तर आपल्या लेखनाने दुसऱ्याला त्रास होऊ नये हे पण गरजेचं आहे. तुकोबांचा एक अभंग आहे. तुकोबा म्हणतात, पिंडेवरी विंचू आला, देव पूजा नावडे त्याला. महादेवाच्या पिंडीवर समजा विंचू आला तर तो काय देवाची पूजा करण्याला आला नाही, मग तिथं काय करायचं, तेथे पैजाऱ्याचे काम. मग एका अर्थाने तुकोबा सांगतात की त्या महादेवाच्या पिंडीवर विंचू जरी आला असला तरी त्या विंचूला मारा, तिथं पैजार पायताणाचा वापर करा. इथं हे सांगताना तुकोबा त्या पिंडीतल्या देवतेचा अधिक्षेप करत नाहीयेत. ते सांगतायत की पिंडीमध्ये देवत्व आहे, याच्यावर त्यांनी पूर्वीच मांडणी केली आहे. असे अनेक अभंग तुकोबांचे सापडतील. पण त्या श्रद्धेवर प्रहार ते करायला सांगत नाहीयेत, तर त्या विंचवाला मारायला सांगतायत. पण जसं आई आपल्या लेकराचं कान धरते, कधी प्रसंगी फटकावते, त्या लेकराला माहिती असतं की आईने मारलेलं असलं. श्यामच्या आईतले प्रसिद्ध उदाहरण आहे. आईने मारलं असलं तरी ते मुलाचं भलं व्हावं यासाठी करते आहे. त्यामुळे ते मूल लगेच आईचं विरोधक नसतं, कारण आईचं प्रेम त्याला खात्री आहे. त्यामुळं समाजावर माझं प्रेम आहे का, आणि समाजावर माझं प्रेम असेल तर अशी अभिव्यक्ती स्वातंत्र्य करण्यासाठी मी समाजाला कान धरायला मी तयार आहे का, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पाठराखण अशा व्यक्तींची जरूर होते. आपल्या लक्षात येईल, काळाच्या पुढे जाणारे महात्मा फुले असू देत किंवा कर्वे असू देत, महर्षी कर्वे आणि त्यांचा मुलगा ज्यांनी नंतर लैंगिक शिक्षणावर भर दिलं, या सगळ्यांनी काळाच्या पुढे जाऊन काहीतरी बघण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळं मी टिंबटिंब देवतेच्या प्रतिमेवर लघुशंका करेन असं विधान करून मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं हे असलं पाहिजे, हे म्हणणं याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणत नाहीत. याला म्हणायचंच असेल तर विकृती स्वातंत्र्य म्हणता येईल. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कशाला म्हणायचं आणि विकृती स्वातंत्र्य कशाला म्हणायचं हे आपण ठरवलं पाहिजे. म्हणजे वेगळं उदाहरण देतो, पण दिगंबर जैन हा जो जैन पंथामधला साधूंचा प्रकार आहे, त्यामध्ये ते निर्वस्त्र असतात. पण त्यांच्या एकंदर वागण्यातून कोणीही ते अश्लील आहे म्हणून त्यांना म्हणायला जात नाहीत. पण उद्या एखादा अश्लील चाळे करणारा, निर्वस्त्र असणारा एखादा तरुण तरुणी जर रस्त्यावर उभे राहिले तर त्यांना आळा घातला पाहिजे का नाही, तर जरूर घातला पाहिजे. त्यामुळे दोन्ही दिसायला सारखे असले तरी त्यामागची भूमिका काय आहे हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आपण ही अभिव्यक्ती नेमकी अभिव्यक्ती आहे का विकृती आहे या विचार केला पाहिजे. घाशीराम कोतवालच्या बाबतीत अतिशय चांगलं नाटक, नवीन मराठी जुन्या परंपरेतला काही गोष्टी बरोबर घेऊन एक नाटक विजय तेंडुलकरांनी सादर केलं. त्या नाटकावर टीका झाल्यानंतर त्या आजही तुम्हाला घाशीराम कोतवालची जर जे सीडी वगैरे मिळते त्यात स्वतः विजय तेंडुलकर असं सांगतात की या घाशीराम ही प्रत्यक्ष घाशीराम ही व्यक्ती नाहीये, ही एक प्रवृत्ती आहे आणि या प्रवृत्तीवर मी आघात केलेला आहे किंवा प्रवृत्तीवर मी भाष्य केलेलं आहे. असं करताना साधी गोष्ट आहे की तुम्ही तीच नावं घेऊ नका. घाशीराम कोतवाल, नाना फडणवीस अशी नावं घेतलीत की ते ऐतिहासिक असल्याचा भास होतो आणि मग ऐतिहासिकता आणि तुमचं वेगळं स्वातंत्र्य यामध्ये गडबड होऊ शकते. म्हणून तुम्हाला करायचंच असेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य घ्यायचंच असेल तर तुम्ही साधारणपणे तीच परिस्थिती वेगळ्या पद्धतीने मांडू शकता. जे खाडीलकरांनी केलं कीचक वधामध्ये, त्यांनी आपोआप कर्जनला कीचकासारखं समोर आणलं. ही जी ताकद आहे अभिव्यक्तीची, ही अभिव्यक्तीची खरी ताकद लक्षात घेतली तर मग चांगली कलाकृती, अस्सल कलाकृती, अस्सल साहित्यकृती ही आपोआपच स्वतःचा मार्ग प्रशस्त करत येते. मग त्याला कुणीही विरोध करत नाही असं मला वाटतं. म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य की विकृती स्वातंत्र्य
हा लेखकाचा एक स्वतःचा चॉईस असू शकतो. तो त्यांनी नेमकेपणाने उचलला पाहिजे. त्यातल्या सीमारेषा मुळात त्याला कळल्या पाहिजेत आणि त्या सीमारेषा जर लक्षात आल्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, साहित्य, संस्कृती आणि समाज यांचा विचार करून निवडलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य कालातीत असं साहित्य निर्माण करू शकतात, असा एक चांगला दृष्टिकोन आनंदजींच्या बोलण्यातून मिळाला. मी आता प्रतिमाताईंना विचारेन की खरं तर ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जी संकल्पना आहे ती साहित्यात घेतली जाते अनेकदा, पण त्यामागे काही कारण राजकारणही केलं जातं का? राजकारण केलं जात असावं असं मला वाटतं. वास्तविक लेखक आणि राजकारण यांचा संबंध नसावा असं माझं स्पष्ट मत आहे. मुळात तर लेखकाने राजकारण करू नये. लेखकाने जास्तीत जास्त समाजकारण करावं किंवा समाजापुढे एक आदर्श आपला निर्माण करावा. म्हणजे जे काय आपण बोलतो तसं वागण्याचा प्रयत्न लेखकाने करावा असं मला वाटतं. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर त्या त्या कलाकृतीची मागणी असली तर लेखक घेतोच. म्हणजे माझ्या स्वतःचा असा अनुभव आहे की ती कलाकृती आपण निर्माण करताना तिचीच मागणी असते, त्याप्रमाणे ती निर्माण होत असते. त्यामुळे पण मगाशी काटीकर म्हणाले तसं विकृती स्वातंत्र्य सुद्धा घेऊ नये लेखकाने, हे माझं स्पष्ट मत आहे. इथे मी एका गाडगेबाबांच्या चरित्राचं एक उदाहरण देईल की एक गृहस्थ आहेत, म्हणजे एक लेखक आहे, त्यांनी गाडगेबाबांचं चरित्र लिहिलेलं आहे, त्याच्या प्रती खूप खपल्या, सगळं झालेलं आहे. आणि आता गाडगेबाबांनी समजा व्यसनापासून दूर राहा म्हणून म्हणजे आयुष्यभर त्याच्यासाठी त्यांनी कीर्तनातून प्रचार केला. आणि हे लेखकच स्वतः दारू पिऊन जर पडत असतील तर मग त्यांच्यावरच जर गाडगेबाबांच्या चरित्राचा काही परिणाम झाला नाही तर त्यांचं ते लिहिलेलं चरित्र असून समाजावर काय होणार आहे. म्हणजे माझं असं स्पष्ट मत आहे की लेखकाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य घ्यावं, पण ज्यामुळे आपल्या लिखाणामुळे समाजाला काहीतरी चांगला मार्ग दिसेल, समाजाची नीतिमत्ता ढळणार नाही आणि असलं तर काही हरकत नाही, पण करू नये आणि राजकारण तर मुळात करूच नये. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे काहीतरी म्हणजे ज्या अर्थी आता तुम्ही राजकारण हा शब्द कुठल्या यांनी वापरला ते मला कळत नाही. म्हणजे कारण राजकारण म्हटलं की ढोबळ मानाने आपल्याला वेगळं वाटतं की जे आता महाराष्ट्रात चालू आहे किंवा इकडे चालू आहे ते तसं नाही, पण लेखकांमध्ये सुद्धा राजकारण असतं याचा मी अनुभव घेतलेला आहे. आणि त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य लेखकांनी जरूर घ्यावं, पण त्याचं राजकारण मात्र करू नये असं मला वाटतं. आणि बहुतेक तसं काही कोणी केलेलं आहे असं मला तरी जाणवत नाही. माझ्यापेक्षा काटीकरांचा अनुभव जास्त आहे, कारण ते फिरून आलेले आहेत सगळीकडून. मी आपली काय आहे की मी एका ठिकाणी आहे त्यामुळे मला ते माहिती नाही. पण साहित्याच्या बाबतीत मात्र मी एवढं म्हणू शकेल की अभिव्यक्ती स्वातंत्र्य पुरेपूर सगळ्यांनी घेतलेलं आहे. आणि मगाशी त्यांनी जे घाशीराम कोतवाल नाटकाचा उल्लेख केला आणि आतापर्यंत आपण असंच मानत आलो की जे लोकनाट्य आहे ते लोकनाट्य म्हणजे त्याला हे नाही आहे, म्हणजे दर्जा नाही आहे. त्यामुळे आपण म्हणजे त्याचा एक प्रतिक्षेप करत आलो आणि त्याचाच उपयोग करून जे घाशीराम कोतवाल सारखी जी नाटकं आहेत ती आपण आवर्जून पहा असं म्हणायला लागलो. म्हणजे हे सुद्धा राजकारण कदाचित असू शकेल. म्हणजे अभिजन आणि बहुजन हे यामध्ये हे असं राजकारण असू शकेल असं मला वाटतं. भाषेच्या बाबतीतही तसंच आहे की भाषा सुद्धा बहुजनांची थोडीशी म्हणजे गावंढळ असं आपण आतापर्यंत मानत आलो. अभिजनांची भाषा चांगली असं मानत आलो. साहित्याच्या बाबतीत सुद्धा असंच झालेलं आहे. सुरुवातीला आता मला जेव्हा लिहावंसं वाटलं तेव्हा माझे अनुभव सगळे ग्रामीण असल्यामुळे मी ग्रामीण बोलीभाषेचा वापर केला. म्हणजे ते सुद्धा मी अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेतलं. पण त्यामुळे मला इतकी उपेक्षा सहन करावी लागली त्या काळामध्ये, सुरुवातीच्या काळामध्ये, की खूपच म्हणजे त्याला म्हणजे संघर्ष करावा लागला. तर आता सगळे लोक लिहित आहेत. आता त्यातून सुद्धा लोकांना जाणवत आहे, म्हणजे कलात्मकता सुद्धा जाणवत आहे खऱ्या अर्थाने. आणि तुम्ही म्हणालात त्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं आहे असं मी समजते, की राजकारण फारसं काही अभिव्यक्ती स्वातंत्र्यात असतं असं मला स्वतःला जाणवत नाही. खरं म्हणजे राजकारण आणि साहित्य यांचा जसा संबंध आहे तसाच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही आहे.
पण आता गेल्या मला वाटतं 15 दिवसांमध्ये काही वेगळ्या घटना महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच साहित्याच्या नावाखाली घडतायत किंवा त्या घडवून आणल्या जात आहेत. आपल्याला त्याचं घडवून आणल्या जात असताना मी विद्याताईंना विचारेन की वीरदास सारखा एखादा कॉमेडियन येतो आणि तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली भारतीय अस्मितेची खिल्ली एका परदेशामध्ये परदेशातल्या व्यासपीठावर तो घेतो. त्यामध्ये कलात्मकता आहे असं तुम्हाला वाटतंय का? वीरदासाच्या वक्तव्याचा मी निषेध करते, तीव्र निषेध करते. कारण वीरदास हा मुळात कॉमेडियन आणि गेली काही वर्ष तो परदेशात देशात जे कार्यक्रम करतो ते प्रतिमाताई म्हणाल्या नाहीत, पण त्याच्या मागे राजकारणच आहे आणि काही प्रवृत्तीच खास करून त्याला प्रोजेक्ट करतायत, त्याला त्या ठिकाणी कार्यक्रम त्याचे घडवून आणतायत. आणि हे असे कार्यक्रम जेव्हा तो करतो तेव्हा हे त्यांनी जे वक्तव्य केलं होतं भारतासंबंधीचं वक्तव्य, ते तर त्यांनी त्याच्यात विनोदाचा भाग नव्हता, तो कॉमेडी शोचा भाग नव्हता. तर कॉमेडी हे लोक समजून घेऊ शकतात. आपल्याकडेही अनेक गोष्टी आहेत, आपण व्यंगचित्र समजून घेतो. विच्छा माझी पुरी करायला आपले नेतेही जात होते, तेव्हा हे आपल्याला समजतं. परंतु हा जो त्यांनी जे काही आपली कविता म्हणून जे काही सादर केलं ते त्याच्या कॉमेडी शो मधला भाग नसून त्यांनी स्वतंत्रपणे त्याच ठिकाणी आपल्याला जे प्रेक्षक जमलेले आहेत कॉमेडी शो साठी, त्या प्रेक्षकांपर्यंत त्यांनी ह्या भारतातल्या गोष्टी पोहोचवल्या. आणि पुन्हा काय आहे, मी मगाशी जे म्हटलं की विचारांना एक सत्याचं अधिष्ठान पाहिजे. रवींद्रनाथांनी म्हटलंय सत्य, शिव आणि सुंदर या त्यांच्या साहित्याला अस्सलपणा देत असतं. तेव्हा हा जो माणूस एक त्याचं लिहितोय, स्क्रिप्ट लिहितोय, त्याच्यामध्ये सत्याचं पूर्णतः अपलाप झालेला आहे. म्हणजे जेव्हा ते म्हणतात वीरदासनी त्या जे कथित विधान आहे त्यांचं म्हणजे ऑब्जेक्शनेबल, की भारतामध्ये बाईला देवी मानतात, आई मानतात, दिवसा तिची पूजा करतात, रात्री तिच्यावरती अन्याय होतो, अत्याचार होतो, बलात्कार होतो. आता हीच गोष्ट आहे, ही निषेधार्हच आहे. परंतु ही केवळ भारतातच होते का? तर ती जगभर होते आणि जगभर आईला मान दिला जातो. असं आपण जसा देतोय तसे प्रत्येकाला आपली आई प्रिय आहे, पूज्य आहे. तेव्हा ही जागतिक विकृती बळावते आहे आणि त्याच्यावर त्यांनी टिप्पण केलं पाहिजे. केवळ भारतामध्ये हे होत नाहीये, त्या ठिकाणी मी म्हणते की हे राजकारण आहे. दुर्दैवाने असं आहे की भारतात आज जो काही विचारधारा आहे त्याला जोर लावून विरोध करण्याचा चंग बाकीच्या प्रसार माध्यमांनी लावलेला आहे आणि त्याच्यासाठी हे प्यादं खेळवलं जात आहे. परंतु आपण असा विचार करा की आमच्याकडे लोकशाही पद्धती आहे. आमच्याकडचं आधीचं राज्य काँग्रेसचं होतं, आता मोदींचं राज्य आहे आणि उद्या हेही राज्य बदलेल. तेव्हा जर आमच्याकडे वेगवेगळ्या विचारधारेची लोक येतात, पण आमचा माणूस बाहेर जाऊन सांगतो की भारतात अशा तऱ्हेच्या वाईट गोष्टी घडतात, तर याच्यामध्ये या लोकांनी जे राजकारण खेळलं की आमच्या पंतप्रधानांची प्रतिमा मलिन व्हावी, तसं नाहीये. तर त्याच्यामध्ये आमच्या देशाच्या प्रतिमा मलिन होते आहे. कारण लोकांच्या मनावर आज कोण आमचा देश चालवतो हे नाहीये, तर हा भारत आहे आणि भारताची ही प्रतिमा आहे आणि हे आमच्या अस्मितेला धक्का लावणार आहे. आणि हे केवळ आम्हालाच आहे असं नाहीये, तर आपल्या इथल्या विविध विचारधारांच्या लोकांनी त्याचा निषेध केला पाहिजे. इथे पुन्हा राजकारण असं आहे की जे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह धरतात असे राजकारणी लोक आता सोयीस्करपणे ह्या गोष्टीचा निषेध करायला मागे राहतात. परंतु या भारतीय अस्मितेचा प्रश्न आहे. पुन्हा पुन्हा मला असं सांगावंसं वाटतं की राजकारण ही गोष्ट वेगळी, आमचे नेते बदलले जातील, पण आमची जी श्रद्धास्थानं आहेत, आमची जी अस्मिता आहे, आमची जी परंपरा आहे ती कोणीच बदलू शकत नाही. आणि म्हणून या गोष्टीचा आपण निषेध करायचा. आणि हे जे कथन आहे हे पूर्णपणे राजकारण आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा एखादा माणूस असं बोलतो आणि म्हणतो की हा माझा विचार आहे, हे माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण तू एका स्पेशल शोला बोलवून त्या ठिकाणी तुझं हे तुझं अभिव्यक्ती व्यक्त केलेली आहेस, तू एका कॉमन फोरमवर जाशील का? जर तुला हा तुझा विचार आहे तर तू एका अशा फोरमवर जा की जिथे दुसरा माणूसही त्याचा विचार मांडू शकेल. यांनी मांडलेला विचार आपल्याला आवडेल किंवा न आवडेल, कारण त्याचं ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण दुसराही त्याला विचार असू शकतो आणि तो ऐकण्याची तयारी हा पहिला विचार मांडणाऱ्या माणसाजवळ असली पाहिजे.
त्यांनी दुसऱ्याचंही अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी कॉमन फोरमवर जाणं आवश्यक आहे. पण या गोष्टीचा सुद्धा आम्ही आता आग्रह धरला पाहिजे की केवळ आम्हाला त्याचा निषेध नाही करायचा आहे, आम्हाला आमचंही म्हणणं मांडायचं आहे. आणि हा प्रयत्न आपण या ठिकाणी हा विषय काढलात ती फार चांगली आणि स्वागतार्ह गोष्ट आहे. आपल्याला मला धन्यवाद द्यावेसे वाटतात. तिसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून म्हणालात की या ठिकाणी बायकांवर अन्याय होत आहेत. आमच्याकडे हैदराबादला रात्री 1 वाजता सुद्धा मुली आता सुरक्षितपणे फिरू शकतायत. इतकी आमची यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा ती सक्षम बनते आहे. तेव्हा भारतातल्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्याही जगाला सांगा ना. आम्ही नाही म्हणत नाही की आमच्याकडे काही वाईट गोष्टी होतातच आहेत, पण त्या जगभर होत आहेत. आमच्याकडे होणं वाईट आहे, आमचं नाहीसं झालं पाहिजे, पण आमच्याकडे चांगल्याही गोष्टी होत आहेत. तेव्हा त्याची प्रत्येक गोष्टीची सकारात्मक बाजू सुद्धा लोकांसमोर ठेवली पाहिजे. आपल्याला कायम नेहमी सांगितलं जातं की पॉझिटिव्ह गोष्टींकडे बघा, निगेटिव्ह आज आहे उद्या नाही, पॉझिटिव्ह आहे चिरंतन टिकणार आहे. तेव्हा त्याची पॉझिटिव्ह की बाई रात्री सुद्धा हैदराबादेत सुरक्षित आहे. भारतात अनेक ठिकाणी बाईला काही व्हायला लागलं तर 10 माणसं धावून मदतीला जातात. ही जी आमची एक वृत्ती आहे मदत करण्याची, तीही भारताची वृत्ती, तीही त्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य घेताना तुम्ही केलं पाहिजे. बाईला मारहाण होते, मग तू जर लेखक आहेस तर तू हा विचार कर की तिला मारहाण का झाली, ती कोणत्या परिस्थितीत झाली, तिची स्थिती काय होती, मारहाण करणाऱ्याची मनोभूमिका काय होती. जर लेखक आहे तर तो मुळापर्यंत जातो, मनाच्या गाभ्यापर्यंत, मनाचा तळ शोधण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा त्यांनी हा पण या गोष्टीचा वेध घेतला पाहिजे की या परिस्थितीची कारणं काय आहेत. लेखकाची ती सामाजिक जबाबदारी आहे की हे जर वाईट आहे, निषेधार्ह आहे, तर हे नाहीसं झालं पाहिजे. आणि मग ते नाहीसं होण्यासाठी काय केलं पाहिजे, हे का होतंय ते शोधलं पाहिजे. आणि ही जी आपली सामाजिक जबाबदारी आहे ही प्रत्येक लेखकांनी म्हणजे पाळलीच पाहिजे. जसं काही पातिव्रत्याला पर्याय नाही तसं आपल्या सामाजिक जबाबदारीला पर्याय नाहीये. आपण हे काम केलंच पाहिजे. तुम्हाला बुद्धीचं देणं आहे, तुमच्या हातात लेखणी आहे, तुमची कार्यक्रम ऐकायला माणसं येत आहेत, त्यांना चांगलं देणं, सकारात्मक देणं, वाईट गोष्टी का घडतायत याचं भान देणं आणि या वाईट गोष्टींपासून दूर कसं जायचं, हा त्याच्यातून अजून ताकदवान लेखक असेल तर तो त्याला पर्यायही देऊ शकतो की असं असं करा म्हणजे या वाईट गोष्टी आपल्या देशातून नाहीशा होतील. तेव्हा या सगळ्याचा विचार करणं आवश्यक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काही मर्यादा आहेत. काही जण म्हणतात की आम्हाला मिळत नाही आमचं स्वातंत्र्य, परंतु काही संकेत आहेत. आपल्याला माहिती आहे की मगाशीच आपण जसं म्हटलं की उदाहरण दिलं होतं काटीकरांनी की काही संकेत असे आहेत की ते आपल्याच देशात नाही, अमेरिकेत सुद्धा ते संकेत आहेत. त्या पद्धतीनेच तुम्हाला वागावं लागतं. तुम्हाला मनात येईल म्हणून तुम्ही वेडवाकडं कसंही वागून चालत नाही, कसंही बोलून चालत नाही. तेव्हा या संकेतामध्येच, या चौकटीमध्ये पण आम्ही समाजासाठी आहोत आणि समाजासाठी करणं आणि त्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तुम्ही कितीपर्यंत विचार करणं, किती आग्रह धरणं आणि कुठलं तुम्हाला हवंय त्या स्वातंत्र्य घेऊन तुम्ही नेमकं काय सांगताय हे समाजाची सुद्धा प्रगल्भता वाढली पाहिजे. काय वाईट आहे हे ठणकावून सांगण्याची समाजाची मानसिकता वाढली पाहिजे आणि ते करण्याचं काम आता जे जागृत लोक आहेत त्यांनी आग्रहाने केलं पाहिजे. कारण हा एखाद्या विचारधारेचा म्हणजे विरोध म्हणून आम्ही ह्याच्याकडे बघत नाही. हा आमच्या देशाचा विरोध आहे आणि आमच्या देशासाठी आपल्याला माहिती आहे की सगळी माणसं एकत्र येऊ शकतात आणि तशा सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे. जे एरवी ओरडाओरडा करतात आणि आता गप्प बसतात अशा माणसांना हलवणं, त्यांना या फोरम पर्यंत आणणं, त्यांना बोलायला लावणं हे आपलं याच्या पुढचं काम असणार आहे. आणि आपण सर्वजण लेखक आहोत आपण, तेव्हा हे लेखकांनी अवश्य केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यामुळे या वीरदासचं प्रकरण हे आपण निग्लेक्ट करून त्याला सोडून देऊ, परंतु त्यातून उत्पन्न झालेला हा जो काही एक खळबळ आहे त्या खळबळीला मात्र आपण वाव दिला पाहिजे असं मला वाटतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य ची योजना करताना किंवा ते घेताना आपण नेमकं कुठे थांबलं पाहिजे आणि त्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जी आहे ती लेखकाने कशी बाळगली पाहिजे याचं एक उदाहरण तुम्ही तुमच्या बोलण्यातून विद्याताई ठेवलं. मी आता आनंदजींना एक प्रश्न विचारीन.
की एकूणच आपण आता बघतो आहोत विनोदी कार्यक्रम येत आहेत किंवा विनोदी लेखन देखील येत आहे आणि त्यामध्ये एक पातळी घसरलेला विनोद आपल्याला त्या लेखनातून समोर येतो. अनेकदा तर अश्लीलतेला मिळालेलं महत्वही त्या सगळ्या लेखनातून अधोरेखित होत राहतं. या सगळ्या मागे म्हणजे अश्लीलता असेल किंवा अतिवास्तवतावादी वृत्ती मनोवृत्ती जी आहे त्यामध्येही अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेतलं जातं. पण मग यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेतलं जातं की त्यामध्ये साहित्यिक गुण असतात असं आपल्याला शोधावं लागतं की कोणते साहित्यिक गुण आहेत. तर त्याबद्दल आनंदजी तुम्ही काय सांगाल? थोडासा अवघड प्रश्न आहे, पण मी माझ्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. मुळात कसं आहे, विनोद कशाला म्हणायचा हाच मुख्य प्रश्न आहे. आणि जर आपण बघितलं मराठीमध्ये विनोदाची मीमांसा खूप साऱ्या जणांनी केली आहे. म्हणजे आत्र्यांनी केली आहे, पुलंनी त्याच्यावर लिहिलंय, द. मा. मिरासदारांनी लिहिलंय, गोमा पवारांनी खास ग्रंथ लिहिलाय म्हणजे तात्विक विवेचन करणारा. तर हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आपल्याकडं भारतीय परंपरेमध्ये शारीरिक व्यंगांवर विनोद करणं हे अतिशय हीन दर्जाचा विनोद मानलेला आहे. कारण शारीरिक व्यंग व्यक्तीला त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वाने मिळालेलं नाही, ते कोणत्या ना कोणत्या कारणाने त्याच्या शरीरामध्ये निर्माण झालेलं आहे. दुसरं, ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्या नैसर्गिक गोष्टींचा उपहास करणं आणि त्यांचा विनोदात त्यांना हे करणं, यावर सुद्धा भारतीयांनी त्या नैसर्गिक गोष्टींना एक देवत्व बहाल केलेलं आहे. म्हणजे नदी असेल, आता नदीची आपण गटारगंगा करून टाकली ही दुर्दैव आहे, पण नदीला आपल्याकडं देवत्व आहे. समुद्र असेल त्याला देवत्व आहे, पर्वत असेल त्याला देवत्व आहे, पाऊस असेल त्याला देवत्व आहे, सूर्य असेल त्याला देवत्व आहे, जंगल आहे, झाड आहे, पक्षी प्राणी या सगळ्यांना आपण नकळतपणे देवत्वाचं हे बहाल केलेलं आहे. त्यामुळे पंचतंत्रामध्ये आलेल्या कथा या पक्ष प्राण्यांच्या आधारे माणसाला शिकवण्यासाठी आलेल्या कथा आहेत. त्यामुळे साहित्याचा हेतू काय आहे, माझ्या विनोदाचा हेतू काय आहे? केवळ हसण्यासाठी मला हसवायचंय का त्यातून मला काहीतरी द्यायचंय? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. वाल कुलकर्णीने एक चर्चा केली आहे, श्रेष्ठ साहित्य आणि चांगलं साहित्य. तर चांगलं साहित्य बरेच असू शकतं, पण श्रेष्ठ साहित्य जे मानवी जीवनाचं उन्नयन करतं ते श्रेष्ठ साहित्य असतं. तुम्ही जर बघितलं तर समजा पु ल देशपांडेंचा नारायण नावाचं व्यक्तिचित्र, तर त्यात अतिशय छान हास्यपूरक अशा गोष्टी करत करत नारायण आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो, पण शेवटी पु ल त्याला जो कारुण्याचा स्पर्श देतात की तो शेवट लग्नानंतर नारायण एका कोच्यावर मुटकळ करून झोपलेला असतो, त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नसतं. हा कारुण्याचा स्पर्श महत्वाचा आहे. त्यातून ते वाचणाऱ्याला, त्या ऐकणाऱ्या माणसाला काही गोष्टी कळतात. त्यामुळे आपण ज्या विनोदाच्या पद्धतीवर बोलतो आहोत तो विनोद हा सामाजिक अभिरुचीला धरून आहे का नाही. धरून नसेल तर त्या विनोदाचा आपण पुन्हा एकदा विचार केला पाहिजे. मग अशी विद्याताईंनी पण म्हटलं काही श्रद्धास्थानं आहेत आमची, त्या श्रद्धास्थानांना तुम्ही जर म्हणजे उदाहरणार्थ गाडगे बाबा, मग अशी प्रतिमाताईंनी उल्लेख केला, तर गाडगे बाबा तुम्ही त्यांच्या दिसण्यावर, त्यांच्या हातात गाडगं घेण्यावर, घाणेरडे कपडे घालण्यावर जर तुम्ही विनोद करायला लागलात तर ते कसं सहन करायचं? ज्या देश नावाची गोष्ट आहे त्याचा तिरंगा ध्वज हा आपला जर राष्ट्रध्वज आपण मानतोय, त्या राष्ट्रध्वजाला तुम्ही विनोदात आणलं तर ते कसं सहन करायचं? कुठली तरी श्रद्धास्थानं आपण ठेवणार आहोत का नाही? आज आपल्याला लक्षात येईल भांडणं होतात समाजामध्ये, पण भांडणामध्ये आई वडिलांवरनं जर शिवी दिली तर ती भांडणं जास्त वाढतात. कारण का, त्या आई हे माझं श्रद्धास्थान आहे आणि त्या माझ्या श्रद्धास्थानाला धक्का देणारी शिवी त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे ही जी श्रद्धास्थानं आहेत या श्रद्धास्थानांच्या बाबतीत तरी थोडी संवेदनशीलता आपण दाखवणार का नाही, हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मग त्यासाठी विनोदाचा हवा तसा वापर करणं. त्यामुळे माझ्या विनोदाने मी काय करणार आहे, का केवळ मला पैसे मिळतात बास झालं, समोर काय व्हायचं ते होऊ दे, अशा पद्धतीने जर मी विनोदांची निर्मिती करायला लागलो तर तो तात्कालिक विनोद म्हणून होईल, पण समाजाच्या अभिरुचीवर त्याचा दीर्घ परिणाम होईल. त्यामुळं अशा पद्धतीच्या विनोदांना आपण प्रामाणिकपणे विरोध केला पाहिजे. मग अशी विद्याताई म्हणाल्या तसं दुर्लक्ष करून सोडून द्यायचं, त्याची चर्चाही करायची नाही. आपोआप लक्षात येतं की यासारखे विनोद फालतू विनोद म्हणून गृहीत धरले जातात. या विनोदांनी आपल्या साहित्य कशासाठी आहे? माझं मन, तुमचं मन, या सगळ्यांना काहीतरी छान वाचलं, काहीतरी छान अनुभवलं, काहीतरी माझ्या जीवनाला दिशा मिळाली असं वाटण्यासाठी साहित्य आहे. जर साहित्यातनं असं न होता केवळ टाइमपास या अर्थाने साहित्य झालं तर तो साहित्यकार आणि त्याची साहित्यकृती
यांचं अस्तित्व वर्तमानपत्राच्या एका पानापलीकडे जाणार नाही. दुसऱ्या दिवशी जसं वर्तमानपत्र रद्दीत जातं तशी ती साहित्यकृती, त्याचा तो काय युट्यूबवरचा व्हिडिओ असेल, अमुक असेल, तो होईल व्हायरल आजच्या भाषेत बोलायचं तर, आणि नंतर सगळेजण विसरून जातील. उद्या त्याला कोणी किंमतही देणार नाही. ही मात्र वस्तुस्थिती असणार आहे असं मला वाटतं. खरंय, म्हणजे विनोदाचा दर्जा काय असतो आणि त्यावर आपण काय प्रतिक्रिया दिली पाहिजे हे वाचकांनी ठरवलं पाहिजे. खरं तर आपल्याकडे कवी लेखकांनी अनेक बाबतीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेऊन व्यवस्थेवर भाष्य करणारं लेखन आपल्याला दिलेलं आहे. समाज जागा व्हावा, त्याचे डोळे उघडावेत असं लेखनही आपल्याकडे अनेकांनी केलेलं आहे. पण आजच्या काळात अति अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो जयघोष केला जातो आणि त्यातून ज्या अनेक गोष्टी म्हणण्यापेक्षा अनेक समस्या ज्या निर्माण होत आहेत, त्या नेमका आपला समाज कुठे घेऊन जाणार आहेत आणि साहित्यात त्याचं प्रतिबिंब कसं पडणार आहे, या प्रश्नावर आज आपण थांबतो आहोत. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.